पाबळ या ठिकाणी मागील 1 ते 1.5 वर्षांपासून संपूर्ण गावामधील परिसरामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात फ्लेक्स लावण्यात येत आहेत। सदरचे फ्लेक्स हे संपूर्ण वर्षभर वाढदिवस, नियुक्ती, जाहिराती आदींच्या कारणानं लावले जात आहेत। याबाबत स्थानिक ग्रामपंचायत यांनी डोळेझाकपणा केलाय। त्यामुळे या सर्व अनधिकृत फ्लेक्सबाबत कोणतेही प्रकारची कारवाई करण्यात आली नाहीये आणि करण्याची मानसिकता स्थानिक ग्रामपंचायत पोलीस प्रशासनाची नाहीये। तसेच यावर्षी पाबळ येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराज यांच्या यात्रेनिमित्त 10 ते 14 फेब्रुवारी रोजी यात्रा महोत्सव, बैलगाडा शर्यतीसह विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे। या दरम्यान या 5 दिवसांमध्ये संपूर्ण गावामध्ये बेकायदेशीर अनधिकृत 50हून अधिक फ्लेक्स तसेच कमानी उभारण्यात येतात। तर यावर्षी देखील सालाबादप्रमाणे सदर अनधिकृत फ्लेक्स लावण्यासाठी स्थानिक अतिउत्साही व्यक्तींकडून यात्रेनिमित्त आलेल्या सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत अशा आशयाचे लहान मोठे असे फ्लेक्स लावण्यात येत आहेत आणि त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी, रहदारीच्या ठिकाणी, बसस्थानकाच्या आजूबाजूला, मंदिराच्या सभोवताली या विद्रूप फ्लेक्सबाजीमुळे नागरिकांना नाहक त्रासाला सामोरं जावं लागतं। याबाबत येथील स्थानिक प्रशासन कोणत्या प्रकारची कारवाई करताना दिसत नाहीये। अनधिकृत फ्लेक्सबाजीबाबत स्थानिक फ्लेक्स विक्रेते यांनी संगनमतानं याचे बाजारपण करून फ्लेक्स लावण्याबाबत लिलाव करून जो कोणी अधिकाधिक दरानं पैसे देईल त्याचे पैसे घेऊन आगाऊ पद्धतीनं सदर संपूर्ण गावामध्ये असणारे चौक आणि रस्ते हे यात्रेच्या 1 महिना आधीच आरक्षित केले आहे अशी माहिती मिळते। तर गावाचं विद्रुपीकरण होऊ नये आणि या सर्व फ्लेक्सबाजी प्रकाराबाबत महाराष्ट्र शासनाच्या वतीनं, पोलीस प्रशासनाच्या वतीनं तसेच स्थानिक ग्रामपंचायत व्यवस्थेकडनं उचित कारवाई होणं अपेक्षित आहे। सदर फ्लेक्सबाजीबाबत भविष्यात कोणत्याही प्रकारचा अंकुश या अतिउत्साही फ्लेक्सबाजी करणाऱ्या व्यक्तींवरती न राहिल्यास त्यामुळे गावाच्या या उत्सवामध्ये कायदा आणि सुव्यवस्था याला बाधा येऊ शकते। यामध्ये अनेक प्रकारची भांडणं, तंटे, गुन्हे घडू शकतात। त्यामुळे असे अनधिकृत फ्लेक्स उतरवले जावेत यासाठी पाबळ येथील गावचा एक नागरिक आणि कायद्याचा अभ्यासक म्हणून कार्यरत असलेले दीपक चौधरी यांनी वरिष्ठ पातळीवरती पत्रव्यवहार करून याबाबत कडक नियमावली करून त्वरित कारवाई करण्याच्या सूचना संबंधित खात्यांना दिल्या आहेत। या उत्सवाच्या काळामध्ये कायदा आणि सुव्यवस्था यांचा प्रश्न निर्माण झाल्यास संबंधित ग्रामपंचायतसह पोलीस प्रशासन जबाबदार असेल असे चौधरी यांनी नमूद केलं। त्यामुळे त्वरित असे अनधिकृत फ्लेक्स हटवण्याचे आदेश शिक्रापूर पोलीस ठाण्याला देण्यात आले आहेत अशी माहिती मिळते। मग शिक्रापूर पोलीस स्टेशन काय कायदा आणि सुव्यवस्था बिघडण्याची वाट पाहते की काय असाच प्रश्न निर्माण होतो। जर कारवाईच होत नाहीये याचा अर्थ शिक्रापूर पोलीस प्रशासनाच्या कर्तव्यावरती शंका निर्माण होते। या अनधिकृत फ्लेक्सबाजीमुळे यापूर्वी कायद्याचा भंग झालेल्या असल्याच्या घटना देखील दिसून येतात। त्यामुळे शिक्रापूर पोलीस स्टेशन कधी ॲक्शन मोडवरती येऊन कारवाई करतं की वरिष्ठ पातळीवरून आलेल्या आदेशाचे पायमल्ली करून त्यांना केराची टोपली दाखवतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। पण या अनधिकृत फ्लेक्सबाजीच्या चढाओढीमध्ये मात्र कोणाचा जीव जाऊ नये अशी अपेक्षा वर्तवली जाते। त्यामुळे या यात्रेच्या कालावधीमध्ये कायदे आणि सुव्यवस्थेचं भान शासनाला असणं गरजेचं आहे। पण या ठिकाणी अतिउत्साही कार्यकर्त्यांकडनं लक्ष्मी दर्शन झाल्यामुळे स्थानिक प्रशासन यांच्याकडनं कारवाई होत नाहीये अशी चर्चा ग्रामस्थांमध्ये सुरू आहे। ॲडव्होकेट दीपक संभाजी चौधरी, पुणे विभाग। मी आपल्याला या माझ्या बाईटद्वारे असे कळवू इच्छितो की संपूर्ण महाराष्ट्रात शहरी तथा ग्रामीण भागामध्ये आज आपण पाहतोय की अनधिकृत फ्लेक्स हे खूप मोठ्या प्रमाणात उभारले जातात। त्याच्यामध्ये होर्डिंग मोठ्या प्रमाणात असतात, काही फ्लेक्सच्या कामानी असतात आणि यामुळे सर्वसाधारण लोकांमध्ये, नागरिकांमध्ये खूप मोठी चिंता व्यक्त होत आहे आणि त्याकरता आपण सर्वांनी कुठेतरी प्रशासनाला हे सूचित करणं जरुरीचं आहे की जिथे रहदारीचे रस्ते आहेत, मंदिरं आहेत, मस्जिद आहे, शाळा आहे, या ठिकाणी अनधिकृत फ्लेक्स उभारले जातात आणि या फ्लेक्सबाजी संदर्भामध्ये ग्रामीण तथा शहरी भागामध्ये कायदा व सुव्यवस्थेचे संपूर्ण चिंधड्या उडल्या आहेत आणि प्रशासन याच्याकडे संपूर्णपणे कानाडोळा करत आहे। काही संगनमताने, काही तिथलं स्थानिक प्रशासन असतं ते संगनमताने फ्लेक्स उभारणी करता त्यांना परवानगी देत असतं आणि आता आपण पाहतोय की आता मोठ्या प्रमाणामध्ये ग्रामीण भागांमध्ये यात्रा महोत्सव होत आहे आणि त्या संदर्भामध्ये तिथे जे काय फ्लेक्स उभारले जातात, मोठमोठ्या कामांनी उभारल्या जातात, याच्याकडे कोणीही अधिकृतपणे परवानगी घेऊन फ्लेक्स उभारताना दिसत नाहीये
आणि यामुळे काय होतंय की तिथे फ्लेक्स लावण्यावरून भांडणे तंडणे वाढू लागलेले आहेत, गुन्हे घडू लागले आहेत आणि याची प्रशासन कुठल्या प्रकारची दखल घेत नाही. म्हणून मी ॲडव्होकेट या नात्याने मी जिल्हा विभागीय आयुक्त, पुणे जिल्हाधिकारी आणि पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक, DSP साहेब, प्रांत साहेब आणि तहसीलदार साहेब व स्थानिक पोलीस स्टेशन यांना अर्ज केलेला आहे. एक माझी तक्रार आहे आणि या संदर्भामध्ये त्यांनी लवकरात लवकर दखल घेणे खूप आवश्यक आहे. कारण हे याच्याकडे जर प्रशासनाने दुर्लक्ष केलं, कानाडोळा केला तर सर्वसामान्य नागरिकांना याचा खूप मोठा त्रास होत आहे. आणि जे काय फ्लेक्स उभारणारे व्यक्ती आहेत, जे फ्लेक्स छापणारे जे काय संस्था आहेत, तर त्यांच्यामध्ये अक्षरशः लिलाव होतो की फ्लेक्स लावण्याच्या जागी आमचं इथं जागा आहे, तुमची तिथं जागा आहे. याच्यामधून मारामारी होतात, भांडणं तंडणं होतात व अशा ज्या काय घटना आहेत त्या न्यायालयामध्ये पण पोचू लागलेल्या आहेत. त्यामुळे याच्यामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा एकदम प्रश्न उपस्थित होतो. म्हणून माझं या बाईटद्वारे तुम्हाला असं म्हणणं आहे की प्रशासनाने लवकरच याच्यावर दखल घ्यावी व संबंधित सर्व त्या ग्रामीण भागामधील, गावातील, शहरी भागांमधील जे काय अनधिकृत फ्लेक्स आहेत याबाबत योग्य ती दखल घेऊन पुढील कारवाई करावी व तसे आदेश देण्यात यावेत व पोलीस यंत्रणा प्रशासनाचा आदेश देण्यात यावेत, ही माझी आपल्याला या बाईटद्वारे नम्र विनंती आहे. धन्यवाद. सुनील पिंगळे, C24 तास, शिक्रापूर. सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद. तुम्ही फक्त दूध बदला, राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा.